गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समधला पुढचा जो पॉईंट आहे प्रोसेसेस अँड इट्स टाइप्स हा अभ्यासणार आहोत. फर्स्ट वी सी डेफिनेशन ऑफ प्रोसेसेस. व्हॉट आर प्रोसेसेस? अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. इट इज टर्म ॲज प्रोसेस. ज्यावेळेला एखादी केमिकल रिॲक्शन कन्सिडर केली, रिॲक्ट्स विथ इच अदर टू फॉर्म प्रॉडक्ट्स अँड बाय प्रॉडक्ट्स. म्हणजेच रिॲक्टंटच्या फॉर्ममधून प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये जाण्याची जी त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे त्याला प्रोसेस असं म्हटलं जातं. ही प्रोसेस त्या ठिकाणी फिजिकल चेंजेस असतील, केमिकल चेंजेस असतील किंवा फिजिकल प्रोसेस, केमिकल प्रोसेस अशी कन्सिडर करायची आहे. यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस. देर आर 5 टाइप्स ऑफ प्रोसेस. फर्स्ट वन आइसोथर्मल प्रोसेस, second one isobaric process, third one isochoric process, fourth one adiabatic process, and last one reversible process. First we see what are isothermal processes. The process which is proceed at constant temperature is called as isothermal process. Here delta T is equal to 0 and delta U, internal energy of the process or system, is equal to 0. Here 0 means constant. 0 म्हणजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असं कन्सिडर करायचं आहे. याचं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर त्या ठिकाणी मेल्टिंग पॉईंट आपण कन्सिडर केला तर ज्या वेळेला सबस्टन्स मेल्ट होत असतो त्यावेळेला टेम्परेचर त्या ठिकाणी कॉन्स्टंट झालेलं असतं. परंतु आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हे टेम्परेचर त्या ठिकाणी अटेन करण्यासाठी एनर्जी ॲब्सॉर्ब करावी लागते किंवा एनर्जी रिलीज करावी लागते आणि ते टेम्परेचर त्या ठिकाणी अटेन होतं आणि या कॉन्स्टंट टेम्परेचरला ती प्रोसेस त्या ठिकाणी फॉरवर्ड होत असते. म्हणून या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. सेकंड प्रोसेस इज आयसोबारिक प्रोसेस. द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज आयसोबारिक प्रोसेस. हिअर डेल्टा पी इज 0 मीन्स कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल, if we carry out in a chemical reaction in laboratory at constant pressure 1 atmospheric, then process is called as isobaric process. ज्यावेळेला आपण एखादी केमिकल रिॲक्शन लॅबोरेटरीमध्ये कॅरी आउट करत असतो त्यावेळेला प्रेशर त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतं, ते म्हणजे 1 ॲटमॉस्फिअरिक. म्हणून या प्रोसेसला त्या ठिकाणी आयसोबारिक प्रोसेस असं म्हटलेलं आहे. थर्ड प्रोसेस इज आयसोकोरिक प्रोसेस. द प्रोसेस विच इज कॅरीड आउट at constant volume is called as isochoric process, and here delta P is equal to 0 or constant. For example, if we carry out reaction in closed vessels, the volume of that particular reaction mixture remains constant and the process is called as isochoric process. Fourth process is adiabatic process. There is no exchange of heat between system and surrounding, is called as adiabatic process. Here Q means heat is equal to 0, constant. The best example for this one is if we put cold water in thermos flask, the temperature of that cold water remains constant until we keep it in so long time. आपण जर त्या ठिकाणी थर्मस फ्लास्क घेतलं आणि त्याच्यामध्ये जर कोल्ड वॉटर पोअर करून ठेवलं तर ते तसंच त्या ठिकाणी त्या कोल्ड वॉटरचं टेम्परेचर जे असेल तेच त्या ठिकाणी आहे तसंच राहतं, म्हणजेच कॉन्स्टंट राहते. म्हणजे या ठिकाणी सिस्टम जे आहे कोल्ड वॉटरची सिस्टम आणि सराउंडिंग त्याचा बाहेरचा भाग याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट त्या ठिकाणी ट्रान्सफर किंवा त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जात नाही, रिलीज केली जात नाही. परंतु विदिन सिस्टम त्या कोल्ड वॉटरमध्ये त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जे काही रिॲक्शन मिक्सचर असेल, सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये जर हीट जर रिलीज होत असेल तर त्या ठिकाणी त्या सिस्टमचं त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलं जातं, म्हणजे रिॲक्शन त्या ठिकाणी एक्झोथर्मिक असेल. आणि जर त्या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब केली जात असेल तर त्या ठिकाणी ती एंडोथर्मिक असेल आणि टेम्परेचर त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. लास्ट प्रोसेस असेल रिव्हर्सिबल प्रोसेस. या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण त्या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहणार आहोत. कन्सिडर अ गॅस सिस्टम और गॅस क्लोज्ड इन अ cylinder which is fitted with movable piston.
which moves in both direction, upward direction and in downward direction. मग याच्यामध्ये जो गॅस असेल त्या गॅसचं त्या ठिकाणी प्रेशर असणार आहे P, म्हणजेच याला आपण त्या ठिकाणी ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणूया. आणि वरून त्याला प्रेशर असणार आहे त्या ठिकाणी, हे प्रेशर असणार आहे त्या ठिकाणी P एक्सटर्नल, म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी अपोजिंग फोर्स असं म्हणूया. आता याच्यामध्ये आपण दोन कंडिशन्स पाहणार आहोत. फर्स्ट कंडिशन, इफ P external is reduced infinitesimally, that is in small changes, pistons moves in upward direction and here expansion of gas takes place. Here condition is P external is less than P means pressure of gas. आपण या फर्स्ट कंडिशनमध्ये P एक्सटर्नल जे असेल, एक्सटर्नल प्रेशर त्या ठिकाणी थोड्याशा चेंजेसमध्ये कमी करायचं आहे. मग ते कमी केलं की त्या ठिकाणी गॅसचं प्रेशर जे असेल, ड्रायव्हिंग फोर्स वाढला जाईल आणि अपोजिंग फोर्स त्या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणून पिस्टन त्या ठिकाणी वरच्या दिशेनं मूव्ह होणार आहे, त्याची मूवमेंट होणार आहे. म्हणजेच कंडिशन असणार आहे त्या ठिकाणी P एक्सटर्नल इज लेस दॅन P मीन्स प्रेशर ऑफ गॅस. दुसरी कंडिशन जर आपण अभ्यासली तर त्या ठिकाणी इफ P एक्सटर्नल इज इन्क्रीजेस इन स्मॉल चेंजेस देन द पिस्टन्स moves in downward direction, here compression of gas takes place. Here condition is P external is greater than P. म्हणजेच आपण P एक्सटर्नल जे असतं, बाहेरचं प्रेशर जे आहे त्या ठिकाणी प्रेशर ते थोड्याशा चेंजेसमध्ये वाढवायचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी अपोजिंग फोर्स वाढवायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी प्रेशर ऑफ गॅस P ड्रायव्हिंग फोर्स त्या ठिकाणी कमी होणार आहे. कंडिशन असणार आहे P एक्सटर्नल इज ग्रेटर दॅन P, म्हणून त्या ठिकाणी गॅसचं कॉम्प्रेशन होईल आणि तो पिस्टन आहे, तो पिस्टन त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शननं मुवमेंट होईल. म्हणजे फर्स्ट प्रोसेस होते त्या ठिकाणी गॅसचं एक्सपान्शन, आणि तीच प्रोसेस आपण त्या ठिकाणी रिव्हर्स केली, म्हणजेच त्या ठिकाणी गॅसचं कॉम्प्रेशन केलेलं आहे. हिअर सिस्टम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग्स अँड स्मॉल चेंजेस causes to occur process in reverse direction. So this process is termed as thermodynamically reversible process. या रिव्हर्सिबल प्रोसेसचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट वन, in this process the changes are in small steps. Second, process is reversed by small changes. Third, process takes place in number of steps. And last one, at last process is in equilibrium state. So thank you, student.